सांगली सातारा विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या वतीने अर्ज भरण्यात आला। तो जागा वाटप होण्यापूर्वी भरण्यात आला। राजकारणात प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतो। राजकारणात काम करताना एकमेकांची मने दुखावली जातात, पण पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि मी एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे उद्गार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगलीत काढले। आम्ही महायुती म्हणून काम करत आहोत। शंभूराजे महायुतीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील, त्यामुळे महायुतीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपचे धैर्यशील कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ग्रामविकास मंत्री पाटील बोलत होते। ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले, भाजप आणि महायुतीने धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली आहे। आम्ही सर्वजण उमेदवारी अर्ज भरायला आलोय। दोन्ही जिल्ह्यातील महायुतीची परिस्थिती पाहता एकतर्फी निर्णय होईल। सांगली सातारा जिल्ह्यातील मतदारांची संख्या पाहता महायुतीचा उमेदवार विजयी होईल। जयकुमार गोरे आपल्यावर होणाऱ्या टीकेला आणि आंदोलनांना प्रत्युत्तर देताना म्हणालेत, ज्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले ते लोक चर्चेत राहण्यासाठी माझ्यावर टीका करीत आहेत। जर या लोकांनी टीका केली नसती तर प्रसार माध्यमांनी मला प्रश्न विचारले नसते, असंही ते म्हणाले। दरम्यान भाजपकडे शेखर गोरे यांनी उमेदवारी मागितली होती। उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांच्यात थोडीशी नाराजी असणं स्वाभाविक आहे। नाराजी असली तर एकत्र मिळून काम करतील आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणतील असा विश्वास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलाय। पक्ष शेखर गोरे यांच्या पाठीशी उभा राहील आणि त्यांना भविष्यात योग्य ठिकाणी संधी दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। बिलकुल तुम्ही सांगता बिलकुल पात्र लाडक्या बहिणींची कुठलीही संख्या कमी होणार नाही, त्यांना लाभ मिळेल। काही आमच्या लाडक्या बहिणी आहेत की ज्या नोकरीमध्ये आहेत, अन्य योजनेचा लाभ ज्या भगिनींना मिळत होता अशाची नावं कमी झालेली आहेत। आता 40-50 हजार रुपये पगार घेणाऱ्या महिलेला भगिनीला या योजनेचा लाभ घेणं मला वाटतं तितकंसं उचित असं वाटत नाही। त्यामुळं तेवढ्याच आमच्या बहिणी कमी झालेल्या आहेत। बाकी जो पात्र बहिणी आहेत त्यांचा कुठंही नाव कमी झालेलं नाही, त्यांना मिळणारा लाभ बंद झालेला नाही। 100% त्यांचा लाभ त्यांना मिळेल। पण त्याला जोडून जयंत पाटलांनी गरज सर्व वैद्यमरू अशी उपमा दिली। आता त्यांनी आजपर्यंत जनतेचा वापर अशा पद्धतीनं केला म्हणून जनतेनं आता व्यवस्था केलेली आहे। अधिकचं बोलणं उचित नाही, परंतु जे कृतीतून त्यांनी केलं होतं जनतेबाबतीत, तेव्हा जनतेनं निर्णय घेतलेला आहे। आता त्याचं फळ आता ते आपण सगळेजण बघतोय। अधिकचं न बोलता मी एवढं सांगेन की भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार हे लाडक्या बहिणींच्या सोबत आहे, शेतकऱ्यांसोबत आहे, युवकांच्या सोबत आहे, उद्योजकांच्या सोबत आहे आणि या राज्याला प्रगत राज्य म्हणून पुढे नेण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे। आम्ही सगळे मिळून ताकदीनं काम करू। सोलापूरची एक लाडकी बहीण सातारचे उमेदवार आहे, सातारा जिल्ह्यातले उमेदवार आहेत या ठिकाणी, काय सांगणार? नाही, भारतीय जनता पक्षानं आणि महायुतीनं आदरणीय धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिलेली आहे आणि मला वाटतंय आम्ही सगळेच जण उमेदवारी अर्ज भरायला आलो आहे आणि दोन्ही जिल्ह्याची परिस्थिती बघता ही निवडणूक महायुतीचा उमेदवार म्हणून एकतर्फी होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्यामुळं नक्की सांगली आणि सातारा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल। काही नाराजी नाट्य आहे, शिवसेना नाराज आहे असं दिसते त्यांचा। तानाजी पाटील यांनी काल अर्ज भरला शिवसेनेचा। अरे बाबा, कुणी अर्ज भरला हा विषय आता खूप महत्त्वाचा नाही। जर महायुतीतल्या आमच्या घटक पक्षाचा अर्ज असेल तर आम्ही चर्चा होईल आणि अर्ज मागं घेतील। त्यांनी जो अर्ज भरला तो जागा वाटप व्हायच्या अगोदर भरलेला आहे, आता जागा वाटप झालेलं आहे आणि आता जागा वाटप झाल्यानंतर महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेचा अर्ज मागं घेतला जाईल आणि ही निवडणूक महायुती म्हणून आणि महायुतीच्या बाहेरचे आमचे सगळे मित्र म्हणून, म्हणजे इथं सांगलीतही आमचे खूप मित्र आहेत महायुतीच्या बाहेरचे आणि साताऱ्यात आहेतच आहेत। आम्ही सगळे मिळून खूप ताकदीनं निवडणूक करू। आम्ही खात्रीनं सांगतो की आम्ही साधारण 75% मतं घेऊन विजयी होऊ। शंभूराज देसाईंची नाराजी दूर करणार का? कारण सोलापूरमध्ये जे का आपलं प्रकरण झालं होतं त्यात ते थोडे नाराज होते, त्यामुळे आत्ताच्या या निवडणुकीमध्ये नाराजी दूर करायची। आदरणीय शंभूराजे आणि आम्ही सगळेजण जवळचे मित्र आहोत, आम्ही मंत्रिमंडळातले सहकारी आहोत आणि आमचं खूप चांगलं कोऑर्डिनेशन आहे। काही राजकारणामध्ये प्रत्येकजण आपापल्या पक्षाचं काम करत असताना कधीतरी एकमेकाची मनं दुखावली जातात, परंतु तो काही अंतिम विषय नसतो। पक्षवाढी करत असताना या गोष्टी घडत असतात, परंतु आम्ही महायुती म्हणून एकत्र काम करतो आहे। आदरणीय शंभूराजे ठामपणे
महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहतील आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी पण होतील. महाविकास आघाडीच्या वतीनं बाळासाहेब पाटील यांनी सुद्धा अर्ज दाखल केलेला आहे. कितपत आव्हान वाटतं राष्ट्रवादीचं? नाही, आता शेवटी लोकशाही आहे, अर्ज भरायचा अधिकार सगळ्यांना आहे. आव्हान कोणाला कमी समजायचं काही कारण नाही. पण मी तुम्हाला अगोदर सांगितलं की 75% मतं घेऊन आम्ही महायुतीचा उमेदवार टीका करते आपल्यावर टीका करत आपल्यावर टीका असते. करते. काल लोकप्रतिनिधीच होता, आंदोलन पण शेतकऱ्यांच्या लाडकी बहीण आहे. आंदोलनात सुद्धा आपल्यावर टीका केली गेली. अरे बाबानो, माझ्या लाडक्या भगिनी आहेत त्या, पण त्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. आणि आता जेव्हा राजकीय अस्तित्व शोधायला लागतं तेव्हा कुठंतरी आपलं अस्तित्व जिवंत ठेवायला कुणावर तरी बोलायला लागतं, आणि बोलला तरच चर्चा होते. जर त्या बोलल्या नसत्या तर तुम्ही आता मला प्रश्न विचारला असता का? त्यामुळे राजकीय अस्तित्व, आता ज्यांचा अख्ख्या जिल्ह्यातलं मताची संख्या 4 आहे 810 पैकी, आता शेवटी मीडियाच्या माध्यमातून तरी अस्तित्व जिवंत ठेवणं हे आवश्यक असतं. त्यामुळं कोण काय बोलतं याला अधिकचं महत्त्व देणं आवश्यक वाटत नाही मला. आहे तर काय शेखर गोरे माझे बंधू आहेत. त्यांनी उमेदवारी मागितलेली होती आणि त्यांचा उमेदवार त्यांना मिळावी अशी त्यांची भावनाही होती, आणि भावना असणं साहजिक आहे. त्यामुळं माझी त्यांच्याशी चर्चा असते. मला नाही वाटत की शेवटी उमेदवारी नाही मिळाली तर थोडीशी नाराजी असणं साहजिक आहे, परंतु आम्ही सगळेजण एकत्र काम करू आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणू. नक्की त्यांनाही योग्य ठिकाणी संधी पक्ष देईल आणि त्यांच्याही पाठीशी पक्ष उभा राहील. लाखोंच्या संख्येनं लाडक्या